नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक सिंपल पण खूप डेंजरस क्वेश्चन विचारतो. जर तुम्ही टेट एक्झाम दिली आणि तुम्हाला चांगला स्कोअरसुद्धा आला, तरी पण सिलेक्शन झालं नाही तर? हो, हीच रिॲलिटी आहे. कारण आजच्या टाईमला फक्त एक्झाम क्लिअर करणे पुरेसे नाही, तर पवित्र पोर्टलमध्ये सिलेक्शन मिळवणे हा खरा गेम आहे. दरवर्षी हजारो स्टुडंट्स मेहनत करतात, पण शेवटी सिलेक्शन फक्त काहींचाच होतो. आणि बाकींचे एकच विचार करत बसतात, माझं कुठे चुकलं? म्हणूनच आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज आपण फक्त थिअरी नाही, तर रिअल डेटा, रिअल ट्रेंड आणि रिअल ॲनालिसिस बघणार आहोत. मित्रांनो, तुमचा टेट स्कोर किती असेल, तर पवित्र पोर्टलमध्ये खरंच सिलेक्शन होऊ शकतो. 90 मार्क्स पुरेसे आहेत का? 100 मार्क्स सेफ आहे का? की 110 प्लस मार्क्स लागतात? हे सगळं आज तुम्हाला क्लिअर होणार आहे. एकदम प्रॅक्टिकल आणि ऑनेस्ट ॲनालिसिससोबत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमचा फायनल सिलेक्शन डिसाईड करणारा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण या व्हिडिओचा पहिला पॉईंट बघूया आणि तो म्हणजे टेट प्लस पवित्र पोर्टल कसं काम करतो. चला तर आता सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी क्लिअर करून घेऊया. खूप सारे स्टुडंट्स अजूनही एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं की टेट एक्झाम क्लिअर केली म्हणजे सिलेक्शन फिक्स. पण इथेच सगळ्यात मोठा गेम आहे आणि सगळ्यात मोठा कन्फ्युजनसुद्धा. कारण टेट ही फक्त एक एक्झाम नाही, तर ती तुमच्या फायनल सिलेक्शनचा एंट्री गेट आहे. आता नीट समजून घ्या, हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. टेटमध्ये तुम्हाला मिळणारा स्कोअर हा डायरेक्ट जॉब देत नाही, तर तो तुम्हाला पवित्र पोर्टलच्या मेरिट लिस्टमध्ये प्लेस देतो आणि इथेच खरी कॉम्पिटिशन सुरू होते. आता पवित्र पोर्टल काय करतं, ते तुमचा कंप्लीट प्रोफाईल बघतं, तुमचा टेट स्कोअर, तुमचा अकॅडमिक मार्क्स जसं की D.Ed, B.Ed, ग्रॅज्युएशन, तुमची कॅटेगरी ओपन आहे, OBC आहे, SC आहे की ST आहे आणि अवेलेबल वॅकन्सीज. म्हणजेच एकदम सिंपल भाषेत सांगायचं तर टेट स्कोअर प्लस अकॅडमिक मार्क्स प्लस कॅटेगरी म्हणजेच फायनल मेरिट मार्किंग. आणि या मेरिटमध्ये तुमची पोझिशन ठरवते, तुम्हाला जॉब मिळणार की नाही. म्हणूनच फक्त पास होणे किंवा डिसेंट स्कोअर येणे पुरेसं नाही. कारण तुमच्या स्कोअरपेक्षा जास्त स्कोअर करणारे हजारो स्टुडंट्स आधीच लाईनमध्ये उभे असतात आणि त्या लाईनमध्ये जर तुम्ही थोडे मागे राहिलात तर सिलेक्शन हातातून निसटू शकतो. म्हणून हा गेम समजून घेणे खूप गरजेचं आहे. टेट हा फक्त एक्झाम नाही, तर तो एक रँकिंग सिस्टीम आहे आणि पवित्र पोर्टल म्हणजे त्या रँकिंगवर बेस्ड फायनल सिलेक्शन मशीन आहे. म्हणून पुढचा प्रत्येक मार्क्स तुमच्या फायनल जॉबला एक पाऊल जवळ नेतो किंवा एक पाऊल दूर ढकलतो, हे लक्षात ठेवा. आणि आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण बघणार आहोत प्रिव्हियस इयर ट्रेंड्स आणि ॲक्च्युअल सेफ स्कोअर काय आहे. चला तर आता सगळ्यात आधी एक इम्पॉर्टंट आणि सगळ्यांना जाणून घ्यायचा पार्ट म्हणजे प्रिव्हियस इयर ट्रेंड्स आणि रिअल कट ऑफची खरी स्टोरी. सर्वात आधी एक गोष्ट अगदी क्लिअर करून घ्या, टेटचा ऑफिशियल कट ऑफ कधीच क्लिअरली डिक्लेअर होत नाही. मग प्रश्न येतो, मग आपल्याला कसं कळणार की मार्क्स सेफ आहेत का? इथेच येतो रिअल ॲनालिसिसचा गेम. आपण हजारो स्टुडंट्सचा डेटा, त्यांचे स्कोअर आणि त्यांना मिळालेलं सिलेक्शन हे सगळं ॲनालिस केलं आणि त्यातून जे पॅटर्न समोर आलं ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. हा पार्ट खूप लक्ष देऊ नये का? कारण तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. सर्वात आधी ओपन कॅटेगरीबद्दल बोलूया. जर तुमचा स्कोअर 130 ते 140 प्लसच्या रँकमध्ये असेल तर तुमचे स्ट्रॉंग चान्सेस तयार होतात. पण जर तुम्ही 110 ते 130मध्ये असाल तर सिच्युएशन थोडी डेंजरस होते. कारण इथे कॉम्पिटिशन खूप टाईट असतं आणि थोड्या मार्क्सचा फरकसुद्धा तुम्हाला बाहेर टाकू शकतो. आता येऊया OBC आणि EWS कॅटेगरीकडे. इथे जर तुमचे मार्क्स 110 ते 130 प्लस असेल तर तुम्ही एक सेफ झोनमध्ये येऊ शकता. पण पुन्हा एकदा जितका स्कोअर जास्त तितकी सिक्युरिटी जास्त. आणि आता SC और ST कॅटेगरीबद्दल बोलूया. इथे 90 ते 110 मार्क्समध्ये सुद्धा सिलेक्शनचे चान्सेस तयार होऊ शकतात. पण हे लक्षात ठेवा, लो स्कोअर म्हणजे लो कॉम्पिटिशन नाही. इथे सुद्धा हजारो स्टुडंट्स आहेत जे हाय स्कोअर घेऊन बसलेले आहेत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट वॉर्निंग म्हणजे हे सगळे कट ऑफ नाहीत, तर हे रिअल डेटावर बेस्ड ट्रेंड्स आहेत. प्रत्येक वर्षी वॅकन्सीज बदलतात, पेपर लेवल बदलतो आणि कॉम्पिटिशन पण वाढत चाललं आहे. म्हणजे काय, तर आज जो सेफ आहे तो उद्या रिस्की होऊ शकतो. म्हणूनच गोष्ट फायनल लक्षात ठेवा, कट ऑफला टार्गेट करू नका, तर कॉम्पिटिशनला बीट करा. कारण कट ऑफ तुमच्या हातात नाही, पण तुमचा स्कोअर 100% तुमच्या हातात आहे. आणि आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण बघणार आहोत रिअल कॉम्पिटिशन किती आहे आणि छोटासा फरक कसा सिलेक्शन ठरवतो.
चला तर आता सगळ्यात धक्का देणारा आणि डोळे उघडणारा पार्ट बघूया आणि तो म्हणजे रिअल कॉम्पिटिशनची खरी रिॲलिटी. आतापर्यंत आपण स्कोअर, कट ऑफ आणि ट्रेंड्स बघितले, पण एक गोष्ट अजून बाकी आहे. खरंच मैदानात किती लोक आहेत आणि इथेच सगळ्यांना कॉन्फिडन्स हलतो. दरवर्षी टेट एक्झामला लाखो स्टुडंट बसतात. हो, हजार नाही तर लाखो. पण वॅकन्सीज किती असतात? फक्त काही हजार. म्हणजेच सिम्पल मॅथ्स कॉम्पिटिशन म्हणजेच लाख वर्सेस फ्यू थाउजंड सीट्स. आता इमॅजिन करा, तुम्ही एक्झाम देताय आणि तुमच्या आसपासच हजारो स्टुडंट्स आहेत जे तुमच्यासारखेच मेहनत करत आहेत, मॉक टेस्ट देत आहेत, हाय स्कोअर एम करत आहेत. म्हणजे तुम्ही एकटेच नाही, तर तुम्ही एक मोठ्या रेसमध्ये आहात. आणि या रेसमध्ये सगळ्यात मोठा शॉकिंग पॉईंट काय आहे, तर डिफरन्स फक्त 5 ते 10 मार्क्सचा असतो. हो, फक्त 5 मार्क्स आणि रिझल्ट कम्प्लिटली बदलतो. एकाला जॉब आणि दुसऱ्याला वेटिंग. म्हणूनच खूप वेळा असं होतं, स्टुडंट्स म्हणतो, माझा स्कोअर तर चांगला होता, तरी सिलेक्शन का नाही झालं? कारण तो चांगला स्कोअर कॉम्पिटिशनमध्ये पुरेसा नव्हता. आता एक रिॲलिटी चेक, हा पॉईंट खूप हेवी आहे. आजच्या टाईमला ॲव्हरेज स्कोअर वाढत चालला आहे. म्हणजे जे मार्क्स आधी सेफ वाढायचे ते आता नॉर्मल झाले आहेत आणि जे नॉर्मल होते ते आता लो मानले जातात. त्यामुळे एक गोष्ट क्लिअर आहे, आता ॲव्हरेज राहून सिलेक्शन होत नाही, तर आता टॉप रेंजमध्ये जावं लागेल. म्हणूनच तुम्ही स्वतःला एक क्वेश्चन विचारा, मी फक्त पास होण्यासाठी तयारी करतोय की टॉप मार्क्समध्ये यायला? कारण फायनल सिलेक्शन फक्त पास झालेल्यांना नाही, तर टॉप परफॉर्मन्सेसना मिळतो. म्हणून लक्षात ठेवा, ही एक्झाम नाही तर ही एक हाय लेवल कॉम्पिटिशन रेस आहे आणि या रेसमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला बाकीच्यांपेक्षा जास्त थांबावं लागेल. आणि आता पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत सेफ स्कोअर काय असावा आणि फायनल टार्गेट किती ठेवावा. चला तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यांच्या मनातला फायनल क्वेश्चन, आणि तो म्हणजे सेफ स्कोअर नक्की किती असावा. आतापर्यंत आपण सगळं समजून घेतलं, सिस्टीम कसं काम करतो, कट ऑफ ट्रेंड काय आहेत, कॉम्पिटिशन किती डेंजरस आहे. पण शेवटी सगळ्यांना एकच उत्तर हवं असतं, मला किती मार्क्स एम करायचे. चला तर आता एकदम क्लिअर आणि डायरेक्ट बोलूया. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 120 ते 130 प्लस मार्क्स हा टार्गेट ठेवायलाच हवा. आणि जर तुम्हाला टेन्शन फ्री सेफ सिलेक्शन हवा असेल तर तुमचा टार्गेट असायला हवा 130 ते 140 प्लस मार्क्स. कारण याच रेंजमध्ये तुम्ही कॉम्पिटिशनपेक्षा वर जाऊ शकता. आता येऊया OBC आणि EWS कॅटेगरीकडे. इथे सेफ झोन जनरली सुरू होतो 110 ते 120 प्लस मार्क्सपासून. पण पुन्हा एकदा, फक्त सेफ पुरेसं नाही, तुम्हाला स्ट्रॉंग पोझिशनमध्ये जायचं असेल तर टार्गेट ठेवा 120 ते 125 प्लस मार्क्स. आणि आता SC और ST कॅटेगरीबद्दल बोलूया. इथे तुम्हाला थोडा रिलीफ मिळतो, पण गेम अजूनही हार्ड आहे. इथे सेफ रेंज मानला जातो 95 ते 110 मार्क्स. पण जर तुम्हाला कॉन्फिडंट सिलेक्शन हवा असेल तर टार्गेट ठेवा 100 ते 115 प्लस मार्क्स. पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, आणि हा मिस करू नका, हे सगळे नंबर्स फक्त गाईडलाईन आहेत. फायनल रूल एकच आहे, जितका जास्त स्कोअर तितके जास्त चान्सेस. कारण कट ऑफ बदलतो, कॉम्पिटिशन वाढतं, वॅकन्सीज कमी जास्त होतात, पण हाय स्कोअर कधीच वाया जात नाही. म्हणूनच मी तुम्हाला एक स्ट्रॉंग ॲडवाईस देतो, कट ऑफच्या मागे धावू नका, टार्गेट हाय ठेवा आणि कॉम्पिटिशनला बीट करा. आणि आता स्वतःला एक फायनल क्वेश्चन विचारा, मी सेफ स्कोअरसाठी अभ्यास करतोय की मॅक्झिमम स्कोअरसाठी? कारण सेफ स्कोअर तुम्हाला चान्स देतो, पण मॅक्झिमम स्कोअर तुम्हाला सिलेक्शन देतो. त्यामुळे आजपासून एकच टार्गेट ठेवा, नो लिमिट, ओन्ली मॅक्झिमम स्कोअर. आणि आता शेवटच्या सेक्शनमध्ये आपण बघणार आहोत स्मार्ट स्ट्रॅटेजी, कसं अभ्यास करायचं जेणेकरून हा टार्गेट अचीव होईल. चला तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे स्मार्ट स्ट्रॅटेजी, नेमका कसा अभ्यास करायचा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त हार्डवर्क करून सिलेक्शन होत नाही, तर आजच्या कॉम्पिटिशनमध्ये लागतो स्मार्ट प्लस कन्सिस्टंट प्लस टार्गेट स्टडी. सर्वात पहिली आणि सगळ्यात पॉवरफुल स्ट्रॅटेजी म्हणजे मॉक टेस्ट, म्हणजेच गेम चेंजर. रोज किंवा अल्टरनेट डे मॉक टेस्ट द्या, कारण तुम्हाला रिअल एक्झामचा एक्सपिरियन्स मिळतो, तुमची स्पीड वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चुका समजतात. पण फक्त टेस्ट देणे पुरेसे नाही, ॲनालिसिस करणे कंपल्सरी आहे. प्रत्येक टेस्टनंतर स्वतःला विचारा, मी कुठे चुकलो, कुठे टाईम वेस्ट झाला. कारण ॲनालिसिस शिवाय मॉक टेस्ट म्हणजे अर्धवट तयारी. दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, म्हणजेच गोल्ड. हे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामचा पॅटर्न शिकवतात, कोणते टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या टाईपचे क्वेश्चन रिपीट होतात. त्यामुळे रोज थोडा वेळ PYQ स्टडी करा, कारण PYQ समजलं म्हणजे एक्झाम समजलं. तिसरी स्ट्रॅटेजी म्हणजे वीक एरियाजवर अटॅक करा. बहुतेक स्टुडंट्स काय करतात,
जे येतं तेच पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करतात. पण टॉपर काय करतो, जो टॉपिक येत नाही त्याच्यावर जास्त फोकस करतो. कारण विकनेसला स्ट्रेंथमध्ये बदलणं हाच रिअल इम्प्रूव्हमेंट आहे. चौथी स्ट्रॅटेजी म्हणजे स्पीड प्लस ॲक्युरसी म्हणजेच फायनल सिलेक्शन. टेटमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. पण फास्ट प्लस रॉंग इक्वल्स टू युजलेस, स्लो प्लस करेक्ट इज इक्वल्स टू इनकम्प्लीट. म्हणजेच बॅलन्स ठेवा. फास्ट पण ॲक्युरेट बना. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी म्हणजे हा पण लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी इक्वल्स टू सिक्रेट वेपन. एक दिवस 10 तास अभ्यास करून काही होत नाही, पण रोज 4 ते 5 तास कन्सिस्टंट अभ्यास केला तर रिझल्ट नक्की येतो. कारण कन्सिस्टन्सी बीट इंटेन्सिटी. म्हणूनच एक फायनल प्लॅन बनवा. डेली स्टडी प्लस मॉक टेस्ट, विकली ॲनालिसिस, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आणि स्वतःला रोज एकच क्वेश्चन विचारा, आज मी कॉलपेक्षा बेटर झालो का? कारण शेवटी सिलेक्शन हा एक दिवसाचा रिझल्ट नाही, तो रोजच्या छोट्या छोट्या इम्प्रूव्हमेंटचा रिझल्ट आहे. म्हणून आजपासून सुरुवात करा, स्मार्ट स्टडी करा, कन्सिस्टंट राहा आणि टार्गेटला हिट करा. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर पद्धतीने सगळं बघितलं. टेट प्लस पवित्र पोर्टलचा कम्प्लीट गेम, प्रिव्हियस इयर ट्रेंड्स आणि रिअल ॲनालिसिस, कॉम्पिटिशनची खरी रिॲलिटी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सेफ स्कोर अँड स्मार्ट स्ट्रॅटेजी. आता एकच प्रश्न उरतो, तुम्ही पुढचं पाऊल काय घेणार? कारण नॉलेज मिळवणं इझी आहे, पण ॲक्शन घेणं कठीण आहे. आणि लक्षात ठेवा, सिलेक्शन हा माहितीमुळे होत नाही, तर तो ॲक्शनमुळे होतो. आज तुम्हाला सगळं क्लिअर झालं आहे, किती स्कोर लागतो, किती कॉम्पिटिशन आहे आणि कसं प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे आता तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक, हा व्हिडिओ बघून मोटिवेशनल व्हायचं आणि उद्या सगळं विसरायचं. आणि दुसरं म्हणजे आजपासून ॲक्शन घ्यायचा आणि स्वतःचं सिलेक्शन फिक्स करायचं. म्हणूनच एक फायनल मेसेज, ॲव्हरेज राहिला तर क्राऊडमध्ये हरवून जाल, पण टॉपला गेला तर सिस्टीम तुम्हाला इग्नोर करू शकत नाही. त्यामुळे आजपासून एकच माइंडसेट ठेवा, नो एक्सक्युजेस, ओन्ली रिझल्ट्स, नो डिस्ट्रॅक्शन, ओन्ली सिलेक्शन. आणि शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा टार्गेट स्कोर नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच फायनल ॲनालिसिस आणि स्मार्ट स्ट्रॅटेजीसाठी आपण इथेच भेटत राहणार आहोत. तोपर्यंत स्मार्ट स्टडी करा, कन्सिस्टंट राहा आणि तुमचं सिलेक्शन स्वतः घडवा. धन्यवाद.